तुम्ही तर रोज बदाम खाता का? पण ते योग्य पद्धतीने खाल्ले तरच त्याच्या शरीरावरती योग्य परिणाम होतो. खरोखरच बदाम खाल्ल्याने मेंदू तेज होतो का? अच्छा, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे बदामाचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले फायदे आणि ते कधी, कसे आणि किती खावेत हे देखील तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरण आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. बदामामुळे काय काय शक्य आहे, वजन नियंत्रणात राहतं का, त्वचेसाठी काय फायदा आहे, सर्वच पाहूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. पहिला महत्त्वाचं, बदाम भिजवून खाणं का महत्त्वाचं आहे? तर कोरड्या बदामाच्या सालामध्ये टॅनिन नावाचा घटक असतो जो पोषण तत्वाचे शोषण हे कमी करतो. बदाम भिजवल्यानं साल ही मऊ होते, पचन हे सोपे होते, पोषण शरीराला जास्त मिळते. म्हणूनच आयुर्वेदात भिजवलेले बदाम अधिक गुणकारी आहेत असं मानलं जातं. तुम्ही भिजवून खाता का की न भिजवता? याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की कोणतं जास्त पोषण देतं. त्यासाठी भिजवलेले बदाम अवश्य खा. मेंदूसाठी कसा फायदा आहे बदामांचा? भिजवलेल्या बदामांमध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे स्मरणशक्ती वाढते, लक्ष केंद्रित राहते, मुलांच्या मेंदूच्या विकासाला मदत मिळते, ताण कमी होतो. म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी सकाळचे भिजवलेले बदाम हे अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुमच्या घरात विद्यार्थी शाळेतले किंवा कॉलेजचे असतील तरीही तुम्ही त्यांना बदाम देऊ शकता. त्यांच्या मेंदूवरती, त्यांच्या स्मरणशक्तीवरती त्याचा खूप चांगला परिणाम होतो. त्यामुळे भिजवलेले बदाम मेंदूसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. आता हृदयासाठी कसा फायदेशीर आहे? रोज योग्य प्रमाणात बदाम खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते, चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास देखील मदत मिळते. त्याबरोबरच हृदय हे निरोगी राहते, रक्तदाब नियंत्रणात राहतो. म्हणूनच हृदयाच्या आरोग्यासाठी ही एक सर्वात सोपी सवय आहे बदाम खाण्याची. तुमच्या आरोग्यासाठी बदाम अत्यंत उपयोगी आहे. आता पाचवं, पचन आणि वजन नियंत्रणात राहतं. भिजवलेले बदाम काय करतात ऐका. फायबरने भरपूर असतात, पोट जास्त वेळ भरलेले ठेवतात, जंक फूड खाण्याची इच्छा कमी करतात, वजन नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत करतात. डाएट करणाऱ्यांसाठी हा उत्तम प्रकारचा स्नॅक आहे. तर वजन तर नियंत्रणात राहतं. जर तुम्हाला वजनाची कोणती समस्या असेल तर तुमचं वजन नियंत्रणात राहायला देखील यामुळे मदत मिळेल. पुढचं, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर. बदामातील व्हिटॅमिन ईमुळे त्वचा चमकदार होते, सुरकुते देखील कमी व्हायला मदत मिळते, केस मजबूत होतात, केस गळणे कमी होऊ लागते. म्हणूनच सौंदर्यासाठी महागड्या प्रोडक्टपेक्षा भिजवलेले बदाम हे तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतात. तुमच्या घरात फार काही मोठं करायचं नाही आहे, फक्त भिजू घालायचे रात्री आणि तुम्हाला सकाळी ते खायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, दररोज किती बदाम खावेत? तर प्रौढ व्यक्तीसाठी 4 ते 6 बदाम आणि मुलं म्हणजे 15 वर्षापर्यंत जे काही मुलं असतील त्यांनी 2 ते 3 बदाम खाल्लं तरी काहीही हरकत नाही. जास्त खाल्ल्यास मात्र उष्णता वाढू शकते, वजन वाढतं. त्यामुळे प्रमाण महत्त्वाचं. कोणत्याही गोष्टीला प्रमाण हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे कोणतीही गोष्ट प्रमाणात खा. किती प्रमाण सांगितले? तर प्रौढांसाठी 4 ते 6 आणि मुलांसाठी 2 ते 3 बदाम पुरेसे आहेत दररोज सकाळी. कोणाला काळजी घ्यायची? आता बदामाची ॲलर्जी असलेल्यांनी टाळावं, जास्त वजन असलेल्यांनी प्रमाण हे मर्यादित ठेवावं, लहान मुलांना कमी प्रमाण द्यावं. 7 दिवस खाल्ल्यानंतर तुम्हाला काय बदल दिसणार आहे तर ऐका. नियमित सेवन केल्यास ऊर्जा वाढते, एनर्जी वाढते, पचन सुधारतं तुमचं, त्वचा उजळ दिसते आणि थकवा हा कमी होतो. नियमित सेवन केल्याने हे फायदे तुम्हाला 7 दिवसात दिसायला लागणार आहेत. परंतु कोणी काळजी घ्यायची, ज्यांना ॲलर्जी आहे बदामाची त्यांनी खाऊ नका. वजन जर जास्त असेल तर प्लीज त्यांनी ही बदाम खाऊ नये. तर बदामाचे हे अत्यंत गुणकारी फायदे तुमच्या लक्षात आतापर्यंत आलेच असतील. आणि हां, की हे बदाम भिजवूनच खायचे आहेत, असे खाऊ नका. त्यामुळे भिजवल्यानंतर जे तुम्हाला पोषण तत्व मिळणार आहेत ते कोरडे खाल्ल्याने मिळणार नाहीत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा
की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तसेच तुम्ही बदाम भिजवून खाता की तसेच खाता ते देखील तुम्ही मेन्शन करू शकता. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावर हवा आहे ते देखील सांगू शकता. धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून.